नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण मकर संक्रांती विशेष तिळगुळाची वडी करणार आहोत। आता या तिळगुळाच्या वडीला हिंदी भाषिक लोक जे असतात त्याला गजक पण म्हणतात, पण आपल्या मराठी भाषेमध्ये मस्त याला तिळाची वडी किंवा तिळगुळाची वडी म्हणू शकतो। ही तिळगुळाची वडी करायला तर अगदी सोपी आहे, पण खायला इतकी मस्त आणि जिभेवर ठेवताच ही विरघळते। बघितलत ना किती इझिली तुटली, अशी हातात आपण सहज तोडू शकतो। याचा अर्थ ही आपण व्यवस्थित मस्त दातांनी चावू शकतो, म्हणजे दात नसेल तरीही चावू शकतो। मग ती लहान मुलांना दिली तरी त्यांना आवडेल आणि म्हातारे जे आहे त्यांना पण ही इझिली खाऊ शकतील। कारण ही एकतर आपण पाकातली करणार आहोत, पण पाक पण याचा थोडासा वेगळा आहे। तर ही तिळाची चिक्की जी आहे त्याप्रमाणे नाही आहे, मस्त याचा आपण पाक बनवणार आहोत आणि ही वडी तयार करणार आहोत। चला तर या पटकन होणाऱ्या तिळगुळाच्या वडीला सुरुवात करूया। ही तिळगुळाची वडी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हे जे साहित्य लागणार आहे, अगदी सोपे साहित्य आहे आणि पटकन पण होते। तर इथे मी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते अर्धी वाटी घेतलेले आहे। थोडे पिस्त्याचे काप आहे आणि थोडीशी वेलची किंवा वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊ। तर इथे मी मस्त कमी गॅसवरती, लो टू मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे छान भाजून घेत आहे। इतके शेंगदाणे भाजायला 5 मिनिटं लागतात, कमी गॅसवर असेल तर 5 मिनिटं लागतात, पण हे जे शेंगदाणे आहे ते कमी गॅसवरच भाजायचे, म्हणजे याचा जो कडकपणा आहे किंवा क्रंचीनेस आहे तो ॲज इट इज राहतो। म्हणजे ही जर तिळगुळाची वडी तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर ही महिनाभर चांगली टिकते। म्हणून यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितले आहे, ज्यामुळे ही जी वडी आहे ती महिनाभर तुमची ॲज इट इज राहते, चांगली टिकते आणि त्याचा वास सुद्धा येत नाही। तर इथे आपले शेंगदाणे भाजून झाले आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण आता तीळ भाजून घेऊ। तर इथे ही 1 वाटी तीळ आहे आणि यांचं सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे। अगदी सोपी प्रमाण आहे, सोपी साहित्य आहे। आता ही तीळ कशी भाजायची आहे, माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना तर माहिती असेलच। तर ही तीळ पण आपल्याला लो टू मीडियम गॅसवर भाजायची आहे आणि मस्त फुटतपर्यंत भाजायची आहे। मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे। हे बघा, बघताय ना तीळ कशी अशी वर फुटत जाते, किती मस्त दिसते। तर अशीच आपल्याला तीळ ही संपूर्ण भाजून घ्यायची आहे। 5-7 मिनिटं लागतात लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला एवढी तीळ भाजायला। आता ही तीळ आपली छान भाजून झालेली आहे। असा रंग यायला पाहिजे, थोडासा अगदी लाईट गोल्डन असा रंग येतपर्यंत आपण ही भाजून घेऊ किंवा अशी छान फुटतपर्यंत, तडकतपर्यंत भाजून घेऊ। आता हे दोन्ही साहित्य आपण थंड करून घेऊ। इथे आपले तीळ आणि शेंगदाणे दोन्ही थंड झालेले आहे आणि शेंगदाण्याचे मी असे साल काढून घेतलेले आहे। आता याला आपण बारीक करून घेऊ। तर मिक्सरच्या पॉटमध्ये ऑन ऑफ मोडमध्ये आपल्याला हे बारीक करायचं आहे, म्हणजे पावडर नाही झाली पाहिजे, थोडेसे छोटे छोटे बारीक तुकडे व्हायला पाहिजे या पद्धतीने। तर हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेतलं। त्यानंतर इथे आपण आता तीळ बारीक करून घेऊ। तर तीळ पण आपल्याला ऑन ऑफ मोडमध्ये बारीक करायची आहे आणि तीळ पण आपल्याला पूर्ण बारीक करायची नाही, अगदी पावडर झालं नाही पाहिजे। जर तुम्ही कंटिन्यू तिळाला फिरवाल तर त्यामधून तेल रिलीज होतं, म्हणून कंटिन्यू फिरवायचं नाही। ही टिप नक्की लक्षात ठेवा, ही एक महत्त्वाची टिप आहे। ऑन ऑफ मोड करूनच आपल्याला इथे तीळ बारीक करायची आहे। तर तीळ अशी थोडी तुटते, म्हणजे थोडी बारीक होते, थोडी अख्खी राहते, तर अशीच आपल्याला पाहिजे आहे। तर इथे मी 3-4 वेळा ऑन ऑफ करत करत ही तीळ छान बारीक करून घेतली। आता आपण पाक करून घेऊ। तर इथे त्यासाठी मी 1 कप गूळ घेतलेला आहे, म्हणजे 1 वाटी आहे आणि 1 टेबलस्पून यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, किंवा अशी छोटी वाटी असेल तर त्याने मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। तर आता ही आपण छान विरघळतपर्यंत, हा गूळ छान विरघळतपर्यंत
ठेवून देऊ. तर हे विरघळायला 2 ते 3 मिनटं लागतील. इथे आता 2-3 मिनटं होऊन गेले आहे आणि म्हणजे आता हे जे उकळत आहे ना, तर इथे 4 मिनटं झालेली आहे. आता हे आपण परत 1-2 मिनटं उकळून घेऊ, म्हणजे आपल्याला हा गूळ पूर्ण 5 मिनटं शिजवायचा आहे. तुम्ही बघू शकता असं एक तार दिसत असेल, तर एक तारी पाक होण्याच्या आधीपर्यंत आपल्याला हा पाक शिजवायचा आहे, थोडंसं आधी. त्यानंतर हे आपण तीळ जे बारीक करून घेतलं होतं ते घालून घेतलं, शेंगदाणे घालून घेऊ आणि हे छान मिक्स करू. आता मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे. तर हे जे पाक आहे ते मी पूर्णपणे 5 मिनटं शिजवलं असेल. ठीक आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला गॅस परत चालू करायची गरज नाही आहे. आता हे मिक्स करता करता मी एक मस्त टिप तुम्हाला सांगते. तर जर तुमची वडी इथे होत नसेल, म्हणजे जर तुमचा पाक कडक झाला असेल, म्हणजेच वडी जर कडक होत असेल आणि ती अशी काय म्हणतात त्याला कडक झाली असेल, तर मग काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा गूळ वितळवून घ्यायचा आणि तो यामध्ये घालायचा. म्हणजे गूळ आणि थोडंसं पाणी घालून त्याचा एक छानसा पाक तयार करून घ्यायचा किंवा थोडासा विरघळतपर्यंत आणि मग ते यामध्ये घालायचं. जर पाक आपला म्हणजे आपले जे वडी आहे किंवा लाडू जर तुम्ही बनवत असाल याचे, तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता, तर हे थोडेसे घट्ट जर झाले तर असं करू शकता. आणि जर तुमचा पाक थोडासा सैल आहे आणि वडी बरोबर पडत नाही आहे, तर तुम्हाला थोडासा परत हे जे पातेलं आहे हे परत तुम्ही 1 ते 2 मिनटं चांगलं त्याला शिजवून घ्यायचं. म्हणजे परत एकदा आपण गॅसवरती ठेवून 1-2 मिनटं त्याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण असं या पद्धतीने वडी करायची आहे. तर आता इथे यामध्ये वेलची पूड घातलेली आहे मिक्स करताना आणि हे एका ताटाला मी तूप लावून घेतलं. आता हे सगळं सारण मी यामध्ये घालून घेत आहे. तर इथे मी जे प्रमाण सांगितलं आणि जो वेळ सांगितला आहे त्याप्रमाणे जर तुम्ही कराल तर तुमची वडी पहिल्याच प्रयत्नात खूप छान होणार आहे. तर आता तुम्ही बघितलं मी अजिबात त्याला म्हणजे पाणी घातलं नाही किंवा परत त्याला मिक्स केलं नाही, म्हणजे परत त्याला काही परतवलं नाही. तर मी 5 मिनटं बरोबर केलेलं आहे. थोडंसं तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी मी गुळाची दाखवली त्या पद्धतीने गूळ तयार करायचा, म्हणजे तसा पाक तयार करायचा आणि त्यामध्ये बाकीचे हे सगळे जिन्नस घालायचे आहे. तर आता हे गरम असतानाच आपण याला असं मस्त पसरवून घेऊ. हे पसरवताना तुम्ही असं प्लेट घेऊ शकता किंवा वाटीला जो प्लेन वाटी जी असते, तर माझ्याकडे प्लेन वाटी नाही आहे, तर प्लेन वाटी घेऊन याला तुम्ही छान मस्त फ्लॅट करून घेऊ शकता, पसरवून घेऊ शकता. इथे ताट माझी मोठी झालेली आहे, तुम्ही छोट्या ताटाला पण लावून हे सगळं करू शकता. आणि इथे माझी ही ताट मोठी असल्यामुळे मी अर्धच यामध्ये पसरवून घेत आहे. तर या पद्धतीने आपण हे छान सगळं पसरवून घेऊ. यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेत आहे, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. आणि हे पसरवून झाल्यानंतर लगेच 1 ते 2 मिनिटांनी याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. कारण जर एकदा पाक कडक झाला तर मग वड्या पडणार नाही किंवा मग त्या तुटेल. तर थोडासा शेप देऊन द्यायचा, म्हणजे कट मारून घ्यायचा चांगला आणि काढायला मात्र घाई करायची नाही. काढायला थोडंसं थंड झाल्यानंतर काढायचं आहे. तर मी इथे 2 मिनटं झाल्यानंतर असं या पद्धतीने कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराने इथे कट करू शकता. हे छान कट करून झाल्यानंतर मी एक 5 ते 7 मिनिटांनी हे सगळ्या वड्या काढून बघितल्या, तर तुम्ही बघू शकता इझिली या निघत आहे. आणि जर निघाल्या नाही तर हे ताट थोडंसं तुम्ही गॅसवरती गरम करायचं, म्हणजे खाली जे तूप लावलेलं असतं ते सैल होतं आणि इझिली या वड्या निघतात. पण आपल्याला इथे अजिबात काहीच करायची गरज नाही पडली, लगेच आपल्या वड्या मस्त निघालेल्या आहे. आता आपण हे सर्व करू. वरून मी थोडेसे परत पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे. आता तुम्हाला मी एक मस्त तोडून दाखवते. तर ही बघा तिळगुळाची वडी किती छान मस्त तुटलेली आहे. अगदी हलक्या हाताने मी तोडलं, अजिबात त्याला जोर लावलेला नाही आहे. इझिली आपली ही वडी मस्त तिळगुळाची तुटलेली आहे. हातावरती क्रश करून पण दाखवलं, अगदी मस्त छान याचा तुकडा पडतो, म्हणजे तुम्ही खाताना मात्र ही खूप छान सॉफ्ट लागते.
पण हातात पकडल्यानंतर असा हातात लगेच तुटत नाही. मस्त छान स्टिफ राहते आणि पण तुम्ही दातामध्ये तोंडामध्ये घातल्यानंतर दाताने ती चावली की अगदी इझिली चावली जाते. तर या मकर संक्रांतीमध्ये ही मस्त तिळगुळाची वडी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.